कारपोरेशन मतलब ये सभागृह चालू होने से 4-6 महीना हो गया है। 6 महीना मतलब 4-5 महीना हो गया है। सफाई कर्मचारी जो हमारे सब पूरा नवंबर में काम करते हुए कर्मचारी है, उनको पगार टाइम पे मिलना चाहिए। कोई ठेकेदार हो, उसका ठेका अगर मुदत खत्म होता है तो उनके लिए उससे पहले 2 महीना ठेका निकालना चाहिए था। ठीक है, मगर अभी इसके बाद कोई भी काम होने दो, टाइम पीरियड में ठेका निकलना चाहिए। सब कर्मचारियों को टाइम पे पगार मिलना चाहिए। उनका घर जो चलता है वो ही पगार पे चलता है। और सफाई कर्मचारी या बहुउद्देशीय कर्मचारी, कोई भी कर्मचारी होने दो, उनका टाइम टू टाइम पगार होना चाहिए। ये सब चर्चा हुई और इसके बाद अभी किसी को ऐसा तकलीफ नहीं होगा, या हम सब सदस्य ने सूचना की है। प्रशासन के टाइम में ये सब कारोबार चल रहा था। अभी 4 महीना हो गया अपना कारपोरेशन सब सदस्य पूरा बॉडी चला रहा है। और अभी अगले साल जो बच्चे लोगों का स्कूल चालू होते समय ही अपना सब कपड़ा जो गणवेश रहने दो, पूरा कोई सब सामान रहने दो, जो उनको टाइम पे मिलेगा, ये सबसे पूरा प्लानिंग किया। और अभी इसके बाद अभी उसका 15 अगस्त तक पूरा गणवेश मिलने का ऐसा ग्वाही दी। 4 महीना पहला टेंडर निकलेगा, उसमें अभी कैसा जिसको मतलब जल्द से जल्द कैसा हो सकता है वो हिसाब से हम लोग पूरा प्लॅनिंग करेंगे की गणवेशच्या बाबतीमध्ये सर्व सभागृह या ठिकाणी सभागृह नेते साहेबांच्या सर्वात सभागृह नेते साहेब असतील किंवा महापौर महोदय असतील, सर्व सभागृहातले सदस्य गणवेशच्या बाबतीमध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकणाऱ्या सर्व आमच्या विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तक गणवेश हे मिळालेच पाहिजे। आणि त्याच्या बाबतीत धोरण देखील आमचं सर्वांचं सदस्यांचं आणि स्थायी समिती सुद्धा या ठिकाणी गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे। परंतु आपल्याला माहित आहे की ही प्रशासन आता 4-5 काळानंतर ही निवडणूक झाल्यानंतर 4-5 महिने आपल्याला हा प्रस्ताव आता पास झालेला आहे, म्हणजे 2 महिन्यापूर्वी। आणि या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत या त्या ठेकेदारांनी गणवेश पूर्ण करावेत अशी त्या ठिकाणी सचिव मॅडमनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी जबाबदारीनं या ठिकाणी बोललेले आहेत। आणि आपल्याला माहित आहे की आम्ही पुढच्या वर्षी करता या सभागृहामध्ये आत्ताच आम्ही असं या ठिकाणी ठरवलेलं आहे की भविष्यामध्ये 4 महिने अगोदर या गणवेशच्या बाबतीमध्ये टेंडर करून, जेणेकरून मुलं जून महिन्यामध्ये शाळेत ज्या दिवशी येतील त्या दिवशी पहिल्या दिवशी त्यांना गणवेश मिळेल, अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी सर्व सभासदांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे आता 15 ऑगस्ट पर्यंत हे गणवेश मिळतील अशी आम्हाला खात्री आहे। त्या वर्षी हे कारभार पाहत होतं, परंतु आता हा पूर्णपणे कारभार सुरळीत चालण्याकरता कर्मचारी देखील कमी आहेत किंवा सुरळीत चालण्याकरता थोडा कालावधी लागतो। परंतु बऱ्यापैकी आता सर्व प्रत्येक खात्याचा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कामकाज आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणि आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीने कामकाज बघायला मिळेल। धन्यवाद। असं आहे, आपल्याला माहित आहे की प्रशासनाच्या कालावधीमध्ये काही कामं होत असताना आता ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊन आपल्याला 5-6 आता आपण बॉडी बसले, म्हणजे महासभा 5 ते 6 4-5 महिन्यापूर्वीपासून चालू आहे। आणि ज्या रनिंग मधल्या मुदतवाढीचे प्रस्ताव आहेत त्यापैकी हा एक सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव या ठिकाणी 3 महिन्याच्या मुदतवाढीकरता या ठिकाणी दिलेला आहे। कारण यामध्ये ठेकेदारांनी काही कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत द्यावं, ठेकेदारांनी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं पोट त्या घर हे त्या पगारावरती चालतं, त्यामुळं त्यांना वेळेत पगार मिळणं हे सर्वात महत्वाचं आहे। आणि हे आपण जर सचिव डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जर हा प्रस्ताव 2 महिन्यापूर्वी टेंडर झाला असतं तर त्यांना हा पगाराची वाट बघण्यासाठी वेळ आली नसती। तर त्यांना त्या देखील सूचना करण्यात आलेल्या आहे की जेणेकरून आपण कुठलाही प्रस्ताव असो अगोदर वेळेत संपायच्या अगोदर आपण त्याचं टेंडर काढावं, जेणेकरून कुठल्याही त्या कर्मचाऱ्याला, साफसफाई कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहता येणार नाही। दुसरी गोष्ट, आज आपण पाहताय की सचिव मॅडमकडे शिक्षण मंडळ देखील आहे आणि सचिव त्या या महापालिका सचिव देखील आहेत। तर दोन्ही डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये कामाचा लोड, कर्मचारी कमी असल्यामुळे, कामाचा लोड असल्यामुळे त्यांना काम करण्यामध्ये मागे पुढे होत असताना या ठिकाणी सदस्यांनी सूचना केली की या संदर्भामध्ये सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे की जेणेकरून
भविष्यामध्ये कुठल्या प्रस्तावाचा असो किंवा महापालिकेचं कामकाज असो दीर्घाई होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी चर्चेला विषय हा चर्चेचा झाला. आणि बरेच असे काही प्रश्न छोटे मोठे प्रस्ताव होते की काही वॉटर सप्लायच्या संदर्भामध्ये प्रस्ताव होता, काही पंपिंगच्या संदर्भामध्ये प्रस्ताव होते आणि अशा पद्धतीनं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत या स्थायी समितीमध्ये ज्या वेळेला नवी मुंबई महानगर या शहरासाठी आपण अत्यंत महत्वाची कामं अशी करत असतो आणि लोकांना त्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा देत असतो. शिक्षण म्हणा किंवा आरोग्य सुविधा, इतर सर्व सुखसुविधा आपण चांगल्या पद्धतीने देतो. तर या सर्व गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे अशा देखील या ठिकाणी सर्व सदस्यांनी सूचना दिल्या.